पुण्यातून गजा मारणेला 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। गजा मारणे याला 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मारहाणी प्रकरणी गुंड गजा मारणेवर कारवाई झाली आणि आता त्याला 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कुख्यात गुंड गजा मारणे सध्या पोलिसांच्या ताब्यात आणि आता न्यायालयाने त्याला 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सागर, काय अधिकची माहिती? गजा मारणेला मोठा कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं आणि पोलिसांनी 15 दिवसाची कोठडी जी आहे ती सांगितलेली होती। यामध्ये कोर्टाने 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती गजा मारणेला दिलेली आहे। त्याच्याकडून काही गाड्या ज्या आहेत त्या रिकव्हर करायच्या आहेत। त्याचबरोबर काही त्याचं इंटेन्शन काय होतं या घटनेमागचं हेही शोधायचं आहे। त्याच्याकडून काही माहिती अजून मिळवायची आहे, यासाठी हे त्याला कोठडी देण्यात अशी मागणी केली। मात्र कोर्टाने 3 मार्च पर्यंत त्याला कोठडी दिलेली आहे आणि पुढील कारवाई जी आहे ते पुणे पोलीस असतील त्यांच्याकडून तपासासाठी सुरू आहे। आता हा तपास आहे क्राईम ब्रांचकडे देण्यात आलेला आहे आणि गजा मारणेच्या संदर्भातला महत्वाचे काही धागेदोरे जे आहेत ते पोलिसांना मिळत आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार। त्याचबरोबर गजा मारणेच्या वकिलाने एक अर्ज दिला होता की तो खाली बसलेला आहे आणि त्या संदर्भात ते रीट जी आहे ती याचिका जी आहे ती कोर्टामध्ये दाखल करण्यात आहेत आणि बसताना त्याचा त्रास होतो असंही म्हटलेलं आहे। त्या संदर्भात एक रीट जी आहे ते त्यांनी सांगितलेलं। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर 3 मार्च पर्यंत गजा मारणे आता पोलीस कोठडीत राहणार आहे। मारहाणी प्रकरणी गजा मारणेवर ही कारवाई झालेली आहे आणि कुख्यात गुंड गजा मारणेला 3 मार्च पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत।